राणादा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस बघ. लई सोपं असतंय ते. हे बघ या असं दुधाची पिशवी यायची. हे बघ की अशी उचलायची दुधाची पिशवी आणि ते समोर अशी कॅमेऱ्याच्या धरायची आणि ते सांगतील तसं म्हणायचं. एवढं सोपं असते. बघ काय मग तूच कर की. आता मी वज्रे कशी शिकलो असतो की नाही 10 जाहिराती केल्या असत्या मी. तरी बी कर. तसं तू दिसायला हिरो आहेस. नाही ते आहेच की. अरे पण त्यासनी हिरो नाही वाघ पाहिजे वाघ. अरे दुधाची जाहिरात आहे चहाची नाही. काय बी असू दे रे असलं काय जमणार नाही. अरे राहणार कर की मर्दा. अरे तू जाहिरात करशील तर आम्हाला बी शूटिंग बघायला मिळेल की तेवढंच. शूटिंगचं काय? अरे त्याच्या मनात नाही तर कशाला भरीला पाडताय त्याला? वय आबा मी बी हेच म्हणतोय. अहो तांबडी माती सोडून तोंडाला असं लाली पावडर लावणं सोपतंय वय मला. अरे आपण बिना मेकअपचं उभं करू की तुला. कसं आहे हे कुठल्या वाईट गोष्टीची जाहिरात करत नाहीयेत ना. दुधाचाच तर ब्रँड आहे. हो पण आता पण बिन काही नको. इतर कुठल्या गोष्टीची जाहिरात करण्यापेक्षा हा ब्रँड कधीही चांगला. एक नंबर बोललं असं बघा वहिनी. अहो नाही तर ते पुड्या आणि बाटल्याची ऍड केल्यापेक्षा दूध प्या असं सांगणं कवा बी चांगलं. खरंच सूरज तू लय सुधारलायस. राणादानी जाहिरात केली की आणखी सुधारणार आहे. करा ना तुम्ही जाहिरात. अहो पण आबा तुम्ही तरी सांगा. अगं पण राहणार आबा प्लीज करू द्या ना यांना जाहिरात. पुणे समजा मला जमल काय? तुम्ही एकदा मनावर घेतलं ना तर तुम्हाला काही जमू शकतं. वय राणादा वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. वय म्हण की. काय केलं सर तुम्ही? कसं लवकर नसत्या फंदात पाडताय मला? कसल्या? कसले म्हणजे? अहो ते जाहिरात करायला वय कशाला म्हणलात? ते आबा होते म्हणून मी काय म्हणलो नाही. पण आबाई तुम्हाला जाहिरात कर असंच म्हणतायत ना. वय पण तुम्ही म्हणलात म्हणून ते म्हणले. तुम्ही कशा पायी वय म्हणलात? कारण मला तुम्ही जाहिरात करावी असंच वाटतं. पण मला वाटत नाही ना व हे असलं काय मला जमणार नाही. अहो हे काय वाईट काम नाहीये. आपल्या कोल्हापुराला खेळ आणि कलेची मोठी परंपरा आहे. तुम्ही कुस्ती खेळलात ना मग आता तुमची कलाही दाखवा. नाही नको. ते तुमच्यासाठी सोपं आहे माझ्यासाठी लय अवघड आहे. अहो काही अवघड नाही. आणि अशी कितीतरी अवघड कामं तुम्ही सोपी करून दाखवलीत ना मग तसंच हेही करा. वय पण प्रत्येकाला काहीतरी कारण होतं. आता तसं काय नाही आहे. काय? आपल्याला तालमीसाठी पैसे हवेत ना. वय पण त्याचं काय? मला आत्ताच अवधूत भाऊजींचा फोन आला होता. ते जाहिरातवाले तुम्हाला चांगले पैसे द्यायला तयार झाले. मग तेच पैसे आपण तालमीसाठी वापरूयात ना. अहो पण 100 टन तालमीच्या नावावर केलंय की. आता पैशांचा प्रश्न मिटलाय. तसं नाही. हे बघा ही जाहिरात तुम्हाला तुमच्या कुस्तीमुळे मिळाली आहे ना. मग कुस्तीतून मिळणारे पैसेच आपण कुस्तीसाठी वापरले तर चांगलंच आहे ना. हो पण आता पण बिन काही नको. तुम्हाला ही जी काही प्रसिद्धी मिळते ती तुमच्या तालमीमुळे. मग ह्या प्रसिद्धीचा फायदा तालमीलाच व्हायला हवा ना. आता कसलाही विचार करू नका. तयार व्हा. ठीक आहे पण मी एकटा जाणार नाही. तुम्ही माझ्या संगत यायचं. येते. हा ना अजून एक ते लाली पावडर काय ते असते ना ते मी काय तोंडाला लावणार नाही. बरं कबूल. आपण तसंही त्यांना सांगूया. तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. ठरलं तर मग. उद्या आपण जाणार आणि तुम्ही जाहिरात करणार. मोठ्याने हो म्हणा. वय चला आता झोपा लगेच. उद्या खूप काम करायचंय तुम्हाला. लय अवघड काम करायचे. अहो हसताय काय? इकडं माझं काय झालं मलाच माहित आहे. नका काही काळजी करू. मी आहे ना. चला आता झोपा लवकर. चला चला. या इकडे. सर ही तुमची रूम आहे. इथे आत थांबा सर. मी जाऊन येते सर.
हे आणि काय आता बस न कुठे जायचं आपली गाडी आहे ना व अहो बस नाही ह्याला हॅनिटी म्हणतात ह्याच्यात बसून मेकअप करतात. एक डाव सांगितलं ना व ते तोंडाला लाली पावडर काय लावणार नाही म्हणून. अहो नाही नाही असं काही होणार नाहीये. आपण आधी आत जाऊ बसू मग सांगते तुम्हाला. अरे चला. बघ की. चला चला की अहो लय भारी असते आत. बस इथं बस बस चल. बसू काय तुम्ही जात होय बस बस. अहो हे काय करायलाय. मेकअप करायचंय ना. अहो नाही हो हो काय सांगितलं तुम्ही ते लाली पावडर तोंडाला लावणार नाही म्हणून. राणा दा अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. ते काय पावडर लावणार हो दादा. नुसतं पाणी मारायचं आणि पुसून घ्यायचं. हा? अरे हिरोईन जाहिरातीचा तू सांगशील तसं करते तिथली माणसं. मस्त बसून घे. अहो अजिबात हिरोन काळजी करायचं नाही. जे काय पाहिजे ते नुसतं मागवायचं. तुम्ही काय पण मागवा. बघा चहा पिणार हे इकडे चहा पितो काय. मग आम्ही पितो. हा? मी आणतो चहा. हे स्पॉट मग 2 मिनिट. हे स्पॉट हे हो मला लई टेन्शन नाही आले हो. अहो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अगदी निवांत राहा. हे एवढं सगळं झालं की आपण घरीच जाणार आहोत. हो नका लावू तुम्ही ठेवून द्या नका लावू, नका. वहिनी हॅलो. हा हॅलो राणा भाऊजी करताय सा नवं जाहिरात. हे काय इकडे चालू आहे. अरे वा करा करा बिंदास करा. पण मला लय अवघड वाटायले हो. अहो काय बी अवघड नसतंय राणा भाऊजी. तुम्ही टेन्शन घेऊ नका सा बरं. अहो वज्र केसरी मिळवलेलं पहिलवान आहे तुम्ही. बिंदास करा शूटिंग. हा रुबावत करा. ते ना व तुम्ही येणार होता ना व. वय येणार की. तुम्ही जसा आमचा शब्द राखताय सा तसा आम्ही बी तुमचा शब्द राखू. चालते हा इकडे तुम्ही या. येतो. येळ आली की येतो आम्ही बी. बर आता काय बी टेन्शन न घेता तुम्ही शूटिंग करा बरं. हं? एकदम जबऱ्या जाहिरात झाली पाहिजे बघा. वय बर ठेवतो आता. हा हा तळव्याला खाज आल्या म्हणजे पैसे मिळणार. ऍक्टर कोण आहे. अरे अहो नाही हो मी शेतकऱ्याला पहिलवान आहे. हेच आहेत ते वज्रकेशरी राणादा हेच आता तुमचा ऍक्टर. ठीक आहे रूप्स ह्यांचा मेकअप आणि कॉस्ट्युम करून घ्या ओके सर. आणि इथली पहिला गर्दी कमी करा. ओके सर. सर प्लीज रीड युअर स्क्रिप्ट सर. हा सर प्लीज रीड युअर स्क्रिप्ट सर. राणादा ते ह्याच्यात लिहिलेलं आहे ना ते पाठ करायला सांगायला लागलेत ते. हो पण त्या आधी प्लीज इथली गर्दी कमी करा. चला बाहेर अहो, चला. आम्हाला शूटिंग बघायचं हो. पण आधी सर तरी तयार होऊ देत. सर तयारच झाले तर शूटिंग कसं चालू होईल. चला चला ठीक आहे पटकन ठीक आहे ठीक आहे बाहेर ठीक चला. आहे. हो, हो. चला. राणादा मी खाली आहे इथं. हा काय लागलं तर आवाज दे. मी चा पिऊन येतो. स्पॉट. अहो मी खालीच थांबते. हा? अहो नाही हो मी थांबा की इकडेच. अहो आमची माणसं थांबू द्या की. ओके ऍज युअर विश. हे घ्या स्क्रिप्ट. सर घ्या स्क्रिप्ट बघ. हे काय हे समजा इंग्रजी मध्ये आहे की मला नाही जमत इंग्रजी. नो सर इट्स इन मराठी. लिहिलंय फक्त इंग्लिश मध्ये. हो मी पाठ करून घेते. द्या. ओके घ्या ते पाठ करून घ्या काय असेल ते सगळं. आय विल बी बॅक इन 10 minutes विथ कॉस्ट्युम. या. ओके हो लय अवघड आहे हो हे. नाही हो खूप सोपं आहे. मी सांगते. तुम्ही तयार होऊन येता आणि म्हणता कुस्ती म्हणजे ताकद, कुस्ती म्हणजे जिगर. कुस्ती म्हणजे ताकद, कुस्ती म्हणजे जिगर. जिगर, पैलवान बनणं म्हणजे अत्यंत अवघड. पैलवान बनणं म्हणजे अत्यंत अवघड. काय ते. लय म्हणा तुम्ही. पैलवान बनणं लय अवघड. हा पैलवान बनणं म्हणजे लय अवघड. हा. आणि एवढ्यात तुमची बायको एक डबा घेऊन बाहेर येते. अहो बायको. जाहिरातीतली बायको.
हिरोईन हिरोईन नाही अजिबात नाही. हो असं काय करता? जाहिरातीत हिरोईन नसेल तर जाहिरात कशी चालणार? नाही नको. अहो ऐका, हे सगळं खोटं खोटं असतं. मी तुम्हाला एकदा सगळं वाचून दाखवते, मग आपण ठरवूया. ऐका आता. तर तुमची बायको एक डबा घेऊन येते आणि तुम्हाला झाकण उघडायला सांगते. तुम्ही झाकण उघडायला जाता पण झाकण उघडत नाही. मग तुमची बायको हा तर तुमची बायको, जाहिरातीतली बायको तुम्हाला दुधाचा ग्लास आणून देते. तुम्ही ते दूध पिता आणि मग पटकन झाकण उघडलं जातं. मग तुम्ही म्हणता डबा असो नाही तर कुस्ती, खरी ताकद मिळते ते धवल क्रांती दूध संघाच्या दुधातून. धवल क्रांती दूध संघाचं दूध म्हणजे अस्सल ताकद. मी पितो, तुम्ही बी प्या. धवल क्रांती दूध संघाचं ताकदवान आणि अस्सल चवदार दूध. आणि तुमची जी बायको आहे, म्हणजे जाहिरातीतली जी बायको आहे, ती तुमच्याकडे कौतुकाने बघ. झालं. अहो नाही नको, नाही जमणार मला. हो सोपं आहे, करा तुम्ही. अहो नाही नको, नाही जमणार मला. अहो तुम्ही करायच्याच आधी नाही जमणार असं काय म्हणताय? हो ऐका माझं, त्यांनी आता सगळी तयारी केली. आपल्यामुळे कोणाचा खोळंबा नको ना व्हायला. पण खरंच नाही जमणार हो मला. तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्याकडनं व्यवस्थित पाठ करून घेते. नक्की जमेल तुम्हाला. एकदा बघा बरं परत, म्हणा. निन्नी सा सारे ग ग रे सारे रे सनी निन्नी सा सारे ग ग रे सारे रे सनी निन्नी सा सारे ग ग रे सारे रे सनी निन्नी सा. आल्या बघा. मॅम तुमची कॉस्ट्युम. हो सर झाली तयारी तुमची? हो हो झाले. ना? ठीक आहे, मला एकदा प्लीज बोलून दाखवता सर. होय. हा हा. कुस्ती माझी ताकद, कुस्ती माझी जिगर, पैलवान बनणं लय अवघड. फॅन्टॅस्टिक सर. फक्त डिक्शन सुधारलं पाहिजे सर. सर लँग्वेज व्हॉइस प्रोजेक्शन सर. काय म्हणतात? नाही नाही थांबा. अहो ते पैलवान आहेत, त्यामुळे त्यांना तशीच भाषा सूट होते. पण नाही सॉरी मॅम, ते सर डिसाईड करतील. प्लीज तुम्ही आधी कॉस्ट्युम करून घ्या. हे घ्या हे घ्या. बर चल चल. मी ते कॉस्ट्युम ठेवते, तुम्ही तेवढे घालून घ्या. मी खालती जाते. मी आहे, हे घ्या. सचिनदा कॅमेरा. ओके, मार्क बरोबर आहे. इकडे जरा थोडा इकडे. ओके ओके. रूप्स, अगं आर्टिस्टला बोलव लवकर, वेळ झाला आधीच. आउट. हॅलो हॅलो. आउट डिरेक्टर साहेब किती वेळ? मुहूर्त टळून जाईल आपला. मुहूर्त त्याचं काय? हॅलो हॅलो. हा अरे बोलवा लवकर. दुधाचं टँकर गेलं का? गेला पोचतोय. एकदम हा ठीक आहे पोचतोय. रेडी रेडी सर. सर या प्लीज लवकर. सोड की आता. सर या लवकर. नाही जमणार मला हे. व्यवस्थित जमणारे, काही काळजी करू नका. चला. ते बघायचा माणूस आहे ना तो. हो. किस्तर शूटिंग मध्ये आपल्या. हा ठीक आहे. काय करायचं सांगा. इकडे चालू. एवढंच करायचं आहे. अरे सेटिंग लावून घे. चल. सर या. अरे ते फील्ड मध्ये कोण आहे रे? हो बाजूला इकडे. प्लीज प्लीज इकडे वा. इकडे वा. इकडे.
आपण बाजू सर रेडी सर प्लीज इकडे येऊन थांबा सर. वन रिहर्सल इथे थांबा चालेल. ऍक्शन. ऍक्शन म्हटल्यावर पुढे यायचं आहे. राणा त्यांनी ऍक्शन म्हटलं की असं करायचं, त्यांनी सांगितलं तसं. हा ऑल द बेस्ट. ऍक्शन. हो दादा, मी का म्हणतो की जरा लाईट कमी करा की. तर रिहर्सल करूया. ऍक्शन. बरोबर आहे. जा जा. कट इट. वन मोर. थोडा रुबाब पाहिजे, रुबाब, कोल्हापुरी रुबाब. सर रेडी. वन मोर. रुबाब. ऍक्शन. बसा. बस. कट. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी नंतर करून घ्या. रूप्स, हिरोईनला बोलून घे. मी डिरेक्टर संग्राम. मी तुला रिहर्सल करून दाखवतो. बघ, तू इथं आहेस, इकडून येईल ते, इकडून आली, तू ते यायचं. हा, आणि ती म्हणेल डबा उघडून द्या, आणि तुम्ही झाकून उघडायचं. काय आलं? चल रेडी. वन रिहर्सल प्लीज. ऍक्शन. हा डबा कट. हे बघा, घाबरू नका, ती जाहिरात मधली बायको आहे. बसा. ऍक्शन. ह्या डब्याचं झाकून हेच करून घ्या. हो, वाईट शॉट लावून घ्या. सेटिंगला तर डबा घ्या. मेकअप. डिरेक्टर साहेब, अय अहो, आपल्या दुधाचं महत्व कधी बोलणार हे? अहो, ते कटिंग मध्ये जाईल. हो, काय कटिंग बिटिंग नाही हो, आपल्याला कसं फुल लागतं फुल. अहो, आपला दूधचं, आमची जाहिरात, आमचा पैसा, आपल्याला कटिंग बिटिंग चालत नाही. आपण दुधात सुद्धा कटिंग करत नाही. आपला एक आणि एक शब्द आला पाहिजे बरं का. बघा, आमच्या मध्ये कटिंग कसं आहे, लेफ्ट कटिंग, राईट कटिंग, टॉप कटिंग, असं कटिंग असतो. झिरो. अरे ह्याला कुणी बनवलं डिरेक्टर? जर का कटिंगच करायचं असेल ना, तर याचा झिरो कटिंग करा. कळलं का? कटिंग नाही चालत आपल्याला, कळलं? हे बघा, माझ्या पद्धतीने मला काम करून द्या, माझी क्रिएटिव्हिटी दाखवून द्या. मी बऱ्याच जाहिराती केल्या आहेत. माझं काम तुम्हाला माहितीच ना, माझ्यावर विश्वास आहे ना. नाही, मला आपल्याला मी सांगतो. आपला आमिर पैसा खान- लागला, आमिर खानची मी ऍड केलंय. आपल्याला अहो, मान्य ते पूर्ण पाहिजे आपल्याला. तसं नाही रे. चल टेक करूया. ऍक्शन. हे काय डब्याचं टोपण उघड. अहो पैलवान, साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला? हो डायरेक्टर साहेब, वज्र केसरी आहेत ते. भाऊजी, तुम्ही कोण? कोण भाऊ आहे आपला? अहो, लाखो रुपये लागले तो माझं. लाखो रुपये नुकसान होईल. अहो, पाहिजे तर पैसा मी देतो, पण हे असलं काही सांगू नका मला. अहो. त्या लाईटीचा लई त्रास होते माझ्या डोळ्यांना. अहो, वहिनी तुम्ही तर सांगा. चल. नसते झंगड मागला होता. अरे थांब की राणा दा.
हे बघा थांबा, ऐक की जमेल फक्त यांना ह्या वातावरणात नाही जमत. मग आपण एक काम करूया, आपण त्यांना त्यांच्या नेहमीच्या वातावरणात घेऊन जाऊया. म्हणजे कुठं? मातीत. मातीत